मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या YouTube चॅनल ज्ञान गंगोत्रीवर। मी तुमचा मित्र अंकित। मित्रांनो, आपण पॉलिटिकल सायन्स इंडियन पॉलिटी ही लेक्चर सीरीज सुरू केलेली आहे। त्याच्या आतापर्यंत आपण 4 लेक्चर घेतलेले आहेत, म्हणजे 1935 च्या कायद्यापर्यंत आपण पोहोचलो होतो। मित्रांनो, 1935 नंतर भारतात कोणकोणत्या घडामोडी झाल्या आणि भारतीय स्वतंत्रता अधिनियम, भारतीय स्वाधीनता अधिनियम हा कसा पारित झाला याची सगळी पार्श्वभूमी आपण बघणार आहोत। मित्रांनो, 1935 मध्ये जेव्हा त्यांनी कायदा केला, 1936 मध्ये इलेक्शन झाले, काँग्रेस ही 6 राज्यांमध्ये त्यांनी बहुमतची सरकार स्थापन केली, राज्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आली होती आणि 1938 मध्ये हरिपूर अधिवेशन किंवा 1939 मध्ये त्रिपुरी अधिवेशन याच्यामध्ये सुभाषचंद्र बोस हे समोर आले काँग्रेसचे अध्यक्ष रूपाने आणि महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस मध्ये थोडासा कॉन्फ्लिक्ट तयार झाला। सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस सोडली आणि नंतर त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष तयार केला आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये दुसरा महायुद्ध जेव्हा सुरू झाला, एडॉल्फ हिटलर हा युरोपमध्ये कशा प्रकारे दुसऱ्या देशांना आपल्या घशात टाकत होता आणि तसं युरोपमध्ये वेगळं वातावरण तयार झालेला होता आणि त्यावेळेस आता ब्रिटिशांना वाटत होतं की दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतीय लोकांनी ब्रिटिशांना सपोर्ट करावा, पण भारतीय लोक सपोर्ट करायला तयार नव्हते, कारण भारतीयांची मागणी होती आम्हाला स्वराज्य द्या, आम्हाला स्वशासन द्या आणि म्हणून भारतीयांनी आपल्याला सपोर्ट करावा म्हणून त्यांना एक लॉलीपॉप सारखं काहीतरी देऊ म्हणून त्यांनी 8 ऑगस्ट 1940 ला अगस्त प्रस्ताव आणला। कोणी? ब्रिटिश गव्हर्नमेंटने। ते लॉर्ड लिनलिथगो हे तेव्हा भारताचे व्हाईसरॉय होते आणि त्यांनी तो प्रस्ताव मांडला। त्याच्यामध्ये बोलले की आम्ही एक कार्यकारी परिषद बनवू, म्हणजे व्हाईसरॉयची जी परिषद आहे त्याचा विस्तार करू आणि त्या परिषदेमध्ये भारतीयांना प्रतिनिधित्व देऊ, फक्त व्हाईसरॉय आणि कमांडर इन चीफ सोडून बाकी सगळे सदस्य हे भारतीय राहतील। आम्ही एक संविधान निर्माण करणारी सभा बनवू जे भविष्यात भारताला स्वातंत्र्य दिल्यानंतर भारताचं संविधान तयार करेल आणि तिसरा भारताचा जो शासन आहे है ना, तो कार्यकारी ही जी परिषद आहे ही चालवेल जेव्हापर्यंत भारताचं संविधान बनत नाही, है ना। म्हणजे हे सगळ्या गोष्टी हे त्यांनी केलं होतं की आम्ही असं देऊ, पण याला काँग्रेसने पण विरोध केला आणि मुस्लिम लीगने पण विरोध केला अगस्त प्रस्तावाला, कोणीही त्याला मान्यता दिली नाही। मग काय झालं की पुढे 17 ऑक्टोबर 1940 ला काँग्रेसला हे दाखवायचं होतं की आम्ही ब्रिटिशांना दुसऱ्या माध्यमामध्ये सपोर्ट करणार नाही म्हणून त्यांनी वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला। मित्रांनो, या वैयक्तिक सत्याग्रहामध्ये पहिले जे सत्याग्रही होते ते विनोबा भावे होते, त्यानंतर हा सत्याग्रह बंद झाला। मग जवाहरलाल नेहरूंनी चलो दिल्ली म्हणून एक नवीन वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला, 20,000 लोकांना अरेस्ट करण्यात आला। अशा प्रकारे हा वैयक्तिक सत्याग्रह चाललेला होता शांत पद्धतीने आणि ब्रिटिशांना वाटत होता की नाही हिंदू लोक म्हणजे भारतीयांनी आम्हाला सपोर्ट करायलाच पाहिजे युद्धामध्ये आणि म्हणून युरोपमध्ये जेव्हा एडॉल्फ हिटलर हा प्रत्येक देशाला जिंकत गेला, ब्रिटनला सुद्धा भीती वाटू लागली आणि ब्रिटनवर दबाव तयार झाला की तुम्ही भारताला स्वातंत्र्य द्या, काहीतरी द्या। मग म्हणून ब्रिटिश गव्हर्नमेंटने ब्रिटिश संसदेने एक प्रस्ताव पारित केला, त्याला म्हणतात क्रिप्स प्रस्ताव। कोणता प्रस्ताव? क्रिप्स प्रस्ताव। स्टेफर्ड क्रिप्स म्हणून व्यक्ती होते, ते याचे अध्यक्ष होते, जवाहरलाल नेहरूंचे चांगले मित्र होते स्टेफर्ड क्रिप्स। 30 मार्च 1942 ला क्रिप्स प्रस्ताव त्यांनी पाठवला। त्याच्यामध्ये ते काय बोलले की आम्ही डोमिनियन स्टेटचा दर्जा देऊ, महायुद्ध संपल्यानंतर आम्ही भारताला स्वतंत्र देशाचा दर्जा देऊ आणि एक संविधान सभा तयार करू, जी संविधान सभा भारतासाठी एक संविधान बनवेल आणि त्या संविधानानुसार मग भारताचा राज्यकारभार चालेल, बरोबर। आणि जे राज्य होते म्हणजे जे संस्थानिक होते किंवा काही स्टेट होते त्यांना हा जो संविधान तयार होता हे स्वीकार करण्याची बाध्यता नव्हती, म्हणजे त्यांना हा संविधान तयार केल्यानंतर भारतातील जे ब्रिटिश संस्थानिक होते, ब्रिटिशांच्या छत्रछायाखाली 500 संस्थानिक होते है ना, वेगवेगळे जुनागड, हैदराबाद, जम्मू काश्मीर, कोल्हापूर, बडोदा भरपूर होते, पण त्यांना असं नव्हतं की तुम्ही संविधान बनल्यानंतर तुम्ही भारतात सामील, असं नाही, ठीक आहे, त्यांना बाध्यता नव्हती। कार्यकारी परिषद बनेल आणि ती कार्यकारी परिषद जेव्हापर्यंत संविधान तयार होत नाही तेव्हापर्यंत ही कार्यकारी परिषद काय करेल तर भारताचा राज्यकारभार करेल, अशा प्रकारे त्यांनी क्रिप्स प्रस्तावामध्ये सांगितलेलं होतं। इथं पण कमांडर इन चीफ व्हाईसरॉय, कमांडर इन चीफ आणि व्हाईसरॉय सोडून बाकी सगळे पदे आपण भारतीयांना देऊ असं ते बोलले, पण याला पण काय झालं, काँग्रेसने विरोध केला, कारण स्पष्ट होतं की राज्यांना त्या संविधान सभेने बनवलेल्या संविधानामध्ये किंवा त्या देशामध्ये समाविष्ट व्हायचं आहे, राहायचं आहे, नाही राहायचं हे अधिकार दिले होते संस्थानिकांना, मग एक प्रकारे देशाचे तुकडे करणारी गोष्ट होती म्हणून काँग्रेसने याला संमती दिली नाही। गांधीजी काय बोलले की काँग्रेसने आम्हाला पुढच्या तारखेचा चेक दिलेला आहे, सॉरी गांधीजी काय बोलले की ब्रिटिशांनी आम्हाला पुढच्या तारखेचा चेक दिलेला आहे आणि नेहरू बोलले की आणि ज्याचा बँक हा नष्ट होणार
आहे. मित्रांनो हे जे वाक्य आहे ते लक्षात ठेवायचे, कारण आयोग कधी कधी असे प्रश्न पण विचारत असतो की हे स्टेटमेंट कोणाचं आहे किंवा हा स्टेटमेंट कोणाचं आहे. ठीक आहे, तर काय बोलले गांधीजी प्रस्तावला की पुढच्या तारखेचा चेक दिलेला आहे आणि नेहरू काय बोलले की त्याचा बँक हा नष्ट होणार आहे. मग काय झालं पुढे 1942 मध्ये क्रिप्स प्रस्तावाला काँग्रेसने काही स्वीकार केला नाही, मुस्लिम लीगने स्वीकार केला नाही. मग 8 ऑगस्ट 1942 ग्वालियर टँक मैदान इथून महात्मा गांधीने एकदम भयानक भाषण दिलं आणि म्हटलं की डू ऑर डाय, करा किंवा मला, आता भारताला स्वातंत्र्य पाहिजे. आणि त्याला ऑगस्ट क्रांती मैदान म्हणतात मित्रांनो. आणि त्या ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये जे.पी. नारायणनी सुद्धा आंदोलन केलं होतं. म्हणजे तो आता इतिहासात नंबर झाला तो ग्राउंड आहे ना, तिथं 8 ऑगस्ट ग्वालियर टँक मैदान म्हणतात. 8 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधीने डू ऑर डायचा नारा दिला, करा किंवा मला. आणि तो आंदोलन एकदम भयंकर झाला. तिथं आपण अहिंसेच्या मार्गाने लढत होतो, पण त्या आंदोलनामध्ये हिंसा सुद्धा झालेली आहे. आपण जेव्हा आधुनिक भारताचा इतिहास सुरू केलाय त्याच्यामध्ये आपण ते शिकून घेणार आहोत की 1942च्या आंदोलनात कोणी कोणी सहभाग घेतला, महिला होते, किसान होते, जमीनदार होते, कोण कोण होते आणि कशा प्रकारे तो झाला. ठीक आहे, आता इथपर्यंत इंग्रजांची गोष्ट काय बनली नव्हती. इंग्रजांना काँग्रेसचा विरोध सुरू होता, मुस्लिम लीगचा पण विरोध सुरू होता. म्हणून 14 जून 1945 मध्ये वेवेल यांनी योजना मांडली, त्याला वेवेल योजना म्हणतात. आणि त्या वेवेल योजनेमध्ये त्यांनी काय म्हटलं की आम्ही एक कार्यकारी परिषद बनवू. व्हाईसरायची जी परिषद आहे त्याचा विस्तार होईल आणि एक कार्यकारी परिषद बनवली जाईल. आणि त्या कार्यकारी परिषदेनुसार त्यांनी असं ठरवलं की आम्ही तुमची कार्यकारी परिषद ही भारताचे सगळे म्हणजे नियम वगैरे बनवेल, विधानसभा विधान परिषद सारखं ते कार्यकारी परिषद कार्य करेल. आणि ती जी कार्यकारी परिषद त्याची सदस्य संख्या त्यांनी 14 एवढी ठेवलेली होती. ठीक आहे, आता हे जे प्रस्ताव होता वेगवेगळे प्रस्ताव याच्यावर सर्वसंमती बनायला म्हणून काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांची एक सभा शिमला इथं आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये काँग्रेसकडून मौलाना अबुल कलाम आझाद आणि मुस्लिम लीग कडून बॅरिस्टर अली जिन्ना हे दोघं आले तिथं. आता बघा ब्रिटिशांनी काय केलं इथं, हे जी 14 जागा होती याच्यापैकी 6 जागा ही कोणाला देऊन टाकली, मुस्लिम लीगला देऊन टाकली. मुस्लिमांना आरक्षित केली, मुस्लिम लोकांना, मुस्लिम लीगला नाही, मुस्लिम लोकांना आरक्षित केली. म्हणजे 6 लोक हे मुस्लिम असतील. आता विचार करा त्यावेळेस भारताच्या पूर्ण लोकसंख्येमध्ये मुस्लिम लोकसंख्या ही किती होती, 25% होती. आणि त्यांना 6 जागा दिली म्हणजे लगभग अर्धी जागा देऊन टाकली. म्हणजे हे चुकीचं होतं ना. आणि वरून मुस्लिम लीगच्या काय म्हणणं होतं की हे जे 6 मुस्लिम लोक भरले जातील ते कुठून भरले जातील, मुस्लिम लीग मधूनच भरले जातील. का काँग्रेसमध्ये मुस्लिम लोक नव्हते का? काँग्रेसमध्ये पण मुस्लिम लोक होते. मौलाना अबुल कलाम आझाद ते स्वतः तेव्हा 41 ते 46 पर्यंत राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते, स्वतः मुस्लिम होते. आणि त्यांनी काय केलं, इंग्रजांनी तुष्टीकरणची नीती अपनावली आणि मुस्लिमांना व्हिटोचा पण अधिकार देऊन टाकला. म्हणजे एखादा बिल पास करायचा असेल 14 लोकांपैकी 2/3 म्हणजे 3 पैकी 2 भाग एवढे म्हणजे 10 लोकांनी संमती द्यायला पाहिजे, तेव्हाच तो बिल पास होईल. एक प्रकारे व्हिटोचा अधिकार देऊन टाकला. म्हणजे वेवेल योजना. आणि म्हणून वेवेल योजनेला मुस्लिम लीगने विरोध केला नाही. कोणी विरोध केला? काँग्रेसने वेवेल योजना स्वीकार केली नाही आणि ही पण कचऱ्याच्या टोपलीतच गेली. मग काय झालं मित्रांनो, इंग्लंडमध्ये इलेक्शन झाले डिसेंबर 1945 मध्ये आणि लेबर पार्टी आली. कोणती पार्टी आली? लेबर पार्टी. विन्स्टन चर्चिल जे तिथले म्हणजे प्राईम मिनिस्टर होते ते हरले आणि कोण बनले? क्लिमेंट एटली हे तिथं प्राईम मिनिस्टर बनले. आता लेबर हे उदारवादी असतात, लेबर पार्टी ही उदारवादी पार्टी आहे. आणि वरून सेकंड वॉर मध्ये एवढे म्हणजे वीकनेस आला होता की त्यांची आता भारताला स्वातंत्र्य देणारच होते. ती परिस्थिती निर्माण झाली होती कारण आझाद हिंद सेना, सुभाषचंद्र बोसची आणि भारतातील उठाव, भारतातील तलवार या नाविकेवर झालेला उठाव किंवा भारतातील सैनिकांमध्ये द्वेष निर्माण झालेला होता, ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा घडत होत्या. आणि म्हणून ब्रिटिशांना स्वातंत्र्य देणे भाग होते. ठीक आहे, आणि म्हणून क्लिमेंट एटली आल्यावर त्यांनी भारतात इलेक्शन घेतलं 1935च्या कायद्याने आणि 6 स्टेटमध्ये परत काँग्रेसची सत्ता आली. आणि क्लिमेंट एटलीने मग कॅबिनेट मिशन भारतात पाठवला. हे बघा मित्रांनो, एक कॅबिनेट मिशन एबी अलेक्झांडर होते, स्टेफर्ड क्रिप्स होते, पॅथिक लॉरेन्स होते. पॅथिक लॉरेन्स तेव्हा भारताचे भारत सचिव होते है ना. 1858 मध्ये भारत सचिवचा पद तयार झाला, आपण शिकलोय. मग पॅथिक लॉरेन्स होते. मग या लोकांनी एक कॅबिनेट मिशन आणला आणि त्यांच्या प्रस्ताव त्यांनी 16 मे 1946 ला घोषित केला. पण ते काय बोलले त्याच्यामध्ये की आम्ही एक अखिल भारतीय संघ बनवू. काय बनवू? एक अखिल भारतीय संघ बनवू. अखिल भारतीय संघ म्हणजे काय मित्रांनो, की भारतातील जेवढे संस्थानिक जेवढे राज्य होते तेवढ्याच्या मिळून एक ग्रुप है ना, एक फेडरेशन है ना.
आणि जो मुख्य केंद्र राहील ना, पूर्ण ग्रुपचं जे मुख्य राहील त्याच्यावर त्या केंद्राकडे कोणकोणते विषय देण्यात येणार होते? विदेश, संचार आणि रक्षा. हे 3 विषय कोणाकडे देण्यात येणार होते? केंद्राकडे, संविधान कॅबिनेट मिशननुसार. हे लक्षात ठेवायचं. दुसरा, अविशिष्ट पॉवर, अविशिष्ट शक्ती. अविशिष्ट शक्ती म्हणजे काय मित्रांनो? आता बघा, केंद्र सरकार, राज्य सरकार असते है ना, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची असते. म्हणजे केंद्र सूचीवर केंद्र सरकार कायदे करेल, राज्य सूचीवर राज्य सरकार कायदे करेल आणि समवर्ती सूचीवर केंद्र आणि राज्य दोन्ही कायदे करतील. पण असे काही विषय जे अचानक उद्भवतील, ज्या विषयांना इन्क्लूड नाही केलेलं आहे त्या सूचीमध्ये, केंद्र सूचीमध्येही नाहीये, राज्य सूचीमध्येही नाहीये, समवर्ती सूचीमध्ये नाहीये, मग असे विषय कोण बघतो? तर आता राष्ट्रपतीकडे येते है ना, केंद्र सरकार बघते अशा विषयांना. पण कॅबिनेट मिशननुसार ते सगळे विशिष्ट शक्ती कोणाला देण्यात आली होती? राज्यांना देण्यात आली होती. बघा, राज्यांना पॉवरफुल केलेलं होतं. आता राज्य पॉवरफुल आहेत का? नाही, म्हणून भारताचे तुकडे होऊ शकत नाही कधीच. तिसरा, संविधान सभा बनवू आम्ही. संविधान सभा काय करेल? तर भारतासाठी संविधान तयार करेल है ना, एक संविधान सभा बनवू. ठीक आहे. आणि ती जी भारतासाठी संविधान तयार करेल त्या संविधानानुसार बघा काय म्हणले होते? संविधान सभा तयार होईल आणि कॅबिनेट मिशन काय बोलले होते? ते काय प्रस्ताव होता? काय की जर एखाद्या संस्थानिकाला वाटत असेल की आम्हाला भारतही नको, आम्हाला या देशात या संघामध्ये नाही राहायचं, तर तो वेगळा पडू शकत होता. 10 वर्षांनी राज्य 10 वर्षांनी काय करू शकत होता? मूल्यांकन करू शकत होता की ह्या अखिल भारतीय संघामध्ये मला राहून काय फायदा आहे की नाही. आणि त्याला जर वाटलं की नाही 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 मला नाही राहायचं आहे, जसं खालिस्तानची मागणी तयार झाली होती, पण केंद्र मजबूत होतं म्हणून खालिस्तान बनलं नाही. पण जर संविधान कॅबिनेट मिशननुसार जर संविधान सभा बनली असते आणि संविधान बनलं असता तर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या असत्या. पुढे परिस्थिती अशी निर्माण झाली की आपण एक स्ट्रॉंग संविधान बनवू शकलो. मग त्याच्यामध्ये 10 वर्षाच्या मूल्यांकनाची पण अनुमती दिली. डिमांड होती, ती डिमांड सुद्धा कॅबिनेट मिशनने काय केली होती? रद्द केली होती. मित्रांनो, 1940 पासून त्यांना पाकिस्तान पाहिजेच होता. पाकिस्तान पाहिजे म्हणजे पाहिजे, म्हणणार होता पाकिस्तान पाहिजे, पण त्यांनी जी खारिज केलेली होती, त्यांनी त्याला काही पाकिस्तानची डिमांडला या प्रस्तावाने काही मान्यता देण्यात आलेली नव्हती. ठीक आहे. मग काय झालं? संविधान सभेसाठी इलेक्शन झाले 1946 मध्ये. जे आपल्या देशाचं संविधान तयार करणार आहे त्या संविधान तयार करणाऱ्या लोकांचं काय झालं? इलेक्शन झालं. आणि आता इलेक्शन झाल्यावर संविधान सभेचं काम काय होतं? पूर्वी सांगितलं की ते संविधान सभा एक तर संविधान पण तयार करेल आणि दुसरा, जेव्हापर्यंत भारताचं संविधान लागू होत नाही तेव्हापर्यंत अंतरिम सरकार म्हणून पण ती काम करेल है ना. मग अंतरिम सरकार ही 2 सप्टेंबर 1946 मध्ये अंतरिम सरकारसाठी त्यांनी बोलवलं काँग्रेसला आणि मुस्लिम लीगला. पण मुस्लिम लीगने काय म्हटलं की आम्ही काही अंतरिम सरकारमध्ये सामील होणार नाही. 14 सदस्य होते मित्रांनो. त्या 14 पैकी 5 सदस्य मुस्लिम लीग मधून केंद्र सरकारमध्ये किंवा अंतरिम सरकारमध्ये येणार होते. पण मुस्लिम लीग काय म्हटलं? बहिष्कार आम्हाला काही अंतरिम सरकारमध्ये यायचं नाही. आणि त्यांनी म्हटलं की आम्ही सीधी कारवाई करू. हिंदीच्या शब्द सीधी कारवाई करू. आणि 16 ऑगस्ट 1946 मध्ये त्या माणसांनी सीधी कारवाई पहिले सुरू करून टाकलेली होती. आणि तेव्हा त्यांनी एवढी जाळपोळ, सांप्रदायिक दंगे बंगालच्या नावाखाली, आणि तिथला जो मुख्यमंत्री होता तो मुस्लिम लीगचा होता, त्यांनी सुद्धा त्या दंग्यांना काय दिलं? समर्थन दिलं. एवढी खराब परिस्थिती या सीधी कारवाईमध्ये झालेली होती. मग काय झालं की आता मुस्लिम लीग मागायला तयार नव्हती, पण नंतर बॅरिस्टर अली जिन्नाला समजवण्यात आलं ब्रिटिशांकडून आणि मग तर ते अंतरिम सरकारमध्ये सम्मिलित झाले. ठीक आहे. पुढे बघू आपण कोणत्या माणसाकडे काय विभाग देण्यात आलेला होता ते आपण जेव्हा आपण संविधान कमिटी वगैरे बघू त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेऊ. आणि मग 20 फरवरी 1947 मध्ये क्लिमेंट ऍटलीने घोषणा केली की जून 1948 च्या पूर्वी आम्ही भारताला सोडून जाऊ. आणि जवाहरलाल नेहरू म्हटले बुद्धिमानीचा निर्णय घेतला आहे क्लिमेंट ऍटलीने की आता त्यांना भारत सोडायचं आहे. म्हणजे हे फिक्स झालं की आता भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे. ठीक आहे. कॅबिनेट मिशननुसार पण काय झालं? आता पाकिस्तानची मागणी होती त्यामुळे मुद्दा तिथं रखडलेला होता. कारण ते संविधान सभेमध्ये मुस्लिम लीग सामील व्हायला तयार नव्हती. कारण संविधान सभेनुसार कॅबिनेट मिशननुसार काय होता की अखिल भारतीय संघ बनवला जाईल. ज्या राज्यांना अखिल भारतीय संघामध्ये राहायचे ते राहतील, नाही स्वतंत्र राहतील. असं नव्हतं की तुम्ही सामील व्हाच म्हणून है ना, अशा प्रकारे काहीच नव्हतं. आणि म्हणून तिथं ते पाकिस्तानची मागणी होती आणि ते रखडलेलं होतं की स्वातंत्र्य द्यायचं कसं. आणि म्हणून लॉर्ड माउंटबॅटन याला 22 मार्च 1947 ला भारताचा शेवटचा व्हाईसरॉय करण्यात आला. केव्हा करण्यात आला मित्रांनो? 22 मार्च 1947 ला. हा 34वा व्हाईसरॉय भारताचा
कोणी विचारलं किती व्हायसरॉय झाले तर 34वा कोणता लॉर्ड माउंटबॅटन हा भारताचा व्हायसरॉय करण्यात आला आणि त्यांनी आपली 3 जून 1947 ला माउंटबॅटन योजना मांडली. कोणती योजना मांडली? माउंटबॅटन योजना. आता असा प्रश्न आला की भारताला स्वातंत्र्य कोणत्या योजनेने मिळाले? तर माउंटबॅटन योजना हे लक्षात ठेवायची. आणि भारताची संविधान सभा कोणत्या योजनेने तयार झाली? तर कॅबिनेट मिशनने आहे ना, हे नेहमी लक्षात ठेवायचं. पण तो काय बोलला की आम्ही भारताची फाळणी मंजूर करतो. बघा तो भारतात आला ना, माउंटबॅटन तो पहिले काँग्रेसकडे गेला, जवाहरलाल नेहरूला भेटला, जेबी कृपलानीला भेटला, मेननला भेटला, या सगळ्यांना भेटून त्यांनी विचारलं की कसं करायचं आता, पाकिस्तानची डिमांड होत आहे. ते बोलले की नाही आम्हाला पाकिस्तान नकोय. मुस्लिम लीगकडे गेला, म्हणजे कसं करायचं, मुस्लिम लीगच्या म्हणून पाकिस्तान पाहिजे म्हणजे पाहिजे. पण महात्मा गांधी काय बोलले सरदार वल्लभभाई पटेल नेहरूंना की जिन्नाला बनवू द्या सरकार, त्याला साक्षर करू द्या, म्हणजे भारताच्या पूर्ण राज्यकारभार अखिल भारतीय संघाचा राज्यकारभार देऊन द्या त्याला, कोणाला? जिन्नाला. पण सरदार वल्लभभाई पटेल नेहरू या गोष्टीला विरोध करत होते. गांधीजी माउंटबॅटनला पण म्हटले की जिन्नाला देऊन द्या, उदारवादी होते ना महात्मा गांधी. पण सरदार वल्लभभाई जवाहरलाल नेहरू या गोष्टीसाठी तयार झाले नाही आणि म्हणून शेवटी त्यांनी निर्णय घेतला की भारताची आपण फाळणी करू आणि 2 भाग तयार झाले, 2 देश तयार होणार, डोमिनियन स्टेट पाकिस्तान किंवा भारत. आणि भारतातील जे देशी संस्थानिक होते त्यांना परमिशन दिली, तुम्ही एक तर पाकिस्तानमध्ये सामील व्हा नाही तर भारतामध्ये सामील व्हा. आणि तुम्हाला वाटते ना की भारत बी नको पाकिस्तान बी नको, एकटे राहा स्वतंत्र. म्हणून त्यावेळेस 497 500 पैकी 497 तर पटापट तयार झाले भारत द्यायला. कारण सरदार वल्लभभाई पटेल बसले होते तिथे, गृहमंत्री आपले कसे नाही येत म्हणून बघायला. पण 3 होते ते थोडेसे नालायक होते आणि ते स्पष्ट बोलले की नाही 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 आम्ही स्वतंत्र राहू. त्याच्यामध्ये हैदराबादचे निजाम, जुनागडचे आणि नंतर वरच्या जम्मू काश्मीरचे राजा गुलाब सिंग बोलले नाही हम जम्मू काश्मीर को स्वतंत्र रखेंगे, हम स्वित्झर्लंड बनाएंगे पूर्व एशिया का, म्हणजे विचार बघा त्यांचे. आणि शेवटी पाकिस्तानने हमला केला आणि भारताला इंटरफेअर करावा लागला. आणि आता मागच्या वर्षी 2019 मध्ये 370 हटवण्यात आला. ती पुढची स्टोरी आहे, नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू आपण जम्मू काश्मीरचा इतिहास. मग अशा प्रकारे हे 3 संस्थांनी कुठेही सम्मिलित व्हायला तयार नव्हते है ना, स्वतंत्र राहायचं त्यांना. पण देशी संस्थांना स्वातंत्र्य देण्यात आला होता है ना, लॉर्ड माउंटबॅटन योजनेने. असमचा सिलेट जिल्हा आहे किंवा पश्चिम जे होते, उत्तर पश्चिम जे प्रांत होते, तिथे काय करण्यात येणार होतं? जन्मसंग्रह. म्हणजे तिथे मुस्लिम आणि हिंदू बहुल होते, त्यांच्याना वोटिंग घेण्यात आली की तुम्हाला पाकिस्तानमध्ये जायचंय की भारतमध्ये जायचंय. त्याच्यामध्ये असमचा जो सिलेट जिल्हा होता तो पूर्णपणे त्यांनी वोटिंग केली की आम्हाला पाकिस्तानमध्ये जायचंय, म्हणजे पूर्व बांगलादेश आताचा. आणि जे पश्चिम सीमा प्रांत होता तिथं खान अब्दुल गफ्फार खान, जे महात्मा गांधीचे अनुयायी होते, शिष्य होते, तरी म्हटलं त्यांना शरद गांधी पण म्हणतात, त्यांची लाल सेना होती. आणि तेव्हा ते बोलले की नाही हे चुकीचं होतंय, पाकिस्तानची मागणी मान्य करायला नाही पाहिजे होती, हे आमच्यासोबत विश्वासघात झालाय. पण त्यांची कोण ऐकतो? आता बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये त्याचे हाल खराब आहे है ना, एवढं त्यांच्यावर अत्याचार होतोय. आणि म्हणून कधी कधी वाटते की आता भविष्यात काय होईल सांगता येईल त्याच्यावर. मग जन्मसंग्रह केला गेला है ना, आणि जन्मसंग्रहानुसार तेथे भाग्य त्याच्या पाकिस्तानमध्ये किंवा भारतामध्ये समाविष्ट करण्यात आले. म्हणजे अशा प्रकारे माउंटबॅटन योजनेने भारताची स्वतंत्रता घोषित करण्यात आली. आणि जेव्हा ही पाकिस्तानची मागणी मान्य केली तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल बोलले होते जर ही पाकिस्तानची मागणी मान्य केली नसते तर आज भारताचे किती तुकडे झाले असते. मित्रांनो, कॅबिनेट मिशन मध्ये स्पष्ट बोललेलं होतं की तुम्हाला जर भारतात नाही राहायचं आहे तर तुम्ही स्वतंत्र राहू शकता, 10 वर्षांनी मूल्यांकन करू शकता. याचा अर्थ काय? जर त्या संविधान कॅबिनेट मिशन नुसार जर संविधान सभाने संविधान तयार केलं असतं तर किती वीक संविधान तयार झालं असता. आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यामुळे माउंटबॅटन योजनेमुळे पूर्ण पॉवर एक भारताला आले आणि भारताने एकदम स्ट्रॉंग संविधान तयार केला. फक्त विदेश, रक्षा आणि संचार नाही तर केंद्राकडे जे जे विषय पाहिजे होते ते सगळे विषय आपल्या संविधान सभेने केंद्राकडे दिलेले आहेत. आणि म्हणून म्हणतो की बाकीचे जसं अमेरिका आहे तिथं अमेरिका राज्य तयार झाले, राज्याने मिळून केंद्र तयार केला. भारतात तसं नाहीये, केंद्र तयार झाला आणि केंद्राने राज्य तयार केले है ना. भारत स्वतंत्र झाला तेव्हा 14-15 राज्य होते, आता किती राज्य? मग हे राज्य कसे बनवत गेले हे सगळं शिकणार आपण है ना. बरं, तर अशा प्रकारे माउंटबॅटन योजनेने भारताला स्वातंत्र्य देण्यात आला. आणि भारतीय स्वतंत्र अधिनियम हा 4 जुलै 1947 ला ब्रिटिश संसदेने अध्यादेश काढला, कारण त्यांच्या 17 मध्ये नव्हतं संसद. आणि 18 जुलैला तिथल्या राष्ट्रपतीने, राष्ट्रपती म्हणजे कोण रे? राष्ट्रपती नसतो, लिडर कोण असतो? राणीने त्याच्यावर स्वाक्षरी केली आणि तो कायदा बनला की भारताला आम्ही स्वातंत्र्य देतोय. म्हणजे भारताला स्वातंत्र्य देण्याचा कायदा त्यांनी केलं, ब्रिटनमध्ये बसून त्यांच्या संसदेने पास केलं, पण त्यांना द्यायचंच होतं है ना. बरं, मग त्याच्यामध्ये काय काय केलं होतं ते बघून घेऊ. ब्रिटिश राज समाप्त झाला 1947 मध्ये.
दोन देश बनले, पाकिस्तान आणि भारत. व्हायसरॉय हा पद समाप्त करण्यात आला आणि गव्हर्नर जनरल, पाकिस्तानचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा गव्हर्नर जनरल हे दोन पद तयार करण्यात आले. त्यांची नियुक्ती राणीकडून करण्यात आली आणि ही जी संविधान सभा किंवा अंतरिम सरकारचे पण कायदे करील ते कायद्यांना शेवटची संमती ते जे गव्हर्नर जनरलचे पद तयार करण्यात आले होते त्यांना द्यायची होती, पण ते त्याला थांबवू शकत नव्हते है ना. ते स्वतंत्र होते ब्रिटिशांकडून म्हणजे राणीकडून. पूर्ण शक्ती म्हणजे अंतरिम सरकार, संविधान सभेमध्ये अंतरिम सरकार तयार झाले त्यांना देण्यात आलेले होते. संविधान सभेकडे अंतरिम पूर्ण पॉवर होते की आपल्या इथे कोणते कायदे करायचे, ब्रिटनचे कोणते कायदे रद्द करायचे किंवा नवीन कायदा आणायचे, ह्या सगळ्या गोष्टींची आता पॉवर या संविधान सभेला देण्यात आलेले होते. आता पाकिस्तानची संविधान सभा वेगळी आणि भारताची संविधान सभा वेगळी. भारत सचिव जो पद होता जो 1858 मध्ये तयार करण्यात आला होता तो समाप्त करण्यात आला. काय करण्यात आला? समाप्त करण्यात आला. संस्थानिकांना मुभा होती की तुम्ही इकडे सामील व्हा भारतामध्ये, पाकिस्तानमध्ये किंवा स्वतंत्र राहू शकता है ना. आणि जो भारताचा सम्राट म्हणून ते लावायचे है ना की भारत का सम्राट, भारत का सम्राट म्हणजे ती राणी झाली होती, पण आता त्यांनी ते हा जो वाक्य होता हा पण कॅन्सल केला. फक्त जे सिव्हिल सेवक होते म्हणजे त्यावेळेस जे कलेक्टर होते म्हणजे राज्याच्या सिव्हिल सेवेमध्ये काम करणारे जे अधिकारी होते त्यांना ज्या काही सोयी सुविधा देण्यात येत होती, ज्यांना पॉवर्स देण्यात आलेले होते ते पॉवर्स तसेच अबाधित राहिले. अशा प्रकारे भारतीय स्वतंत्र अधिनियम पारित झाला आणि भारताला स्वातंत्र्य भेटलं. आपण सगळं डिटेलमध्ये बघितलं, कॅबिनेट मिशन, संविधान सभा आणि आता संविधान सभेने कशा प्रकारे कार्य केलं हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.